जय शिवराय मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाबद्दल एक अपडेट आहे आणि ते अपडेट द्यावंसं असं मला वाटलं, कारण ते महामंडळाच्या पोर्टलवर आलेलं आहे. आता महत्त्वाचा विषय याच्यात एक आहे शेतकरी मित्रांनो, की आपल्याला जर महामंडळाकडून कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बँक महत्त्वाची. महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज केला, त्याचा LOI निघतो, मात्र तो बँकेत दिल्याच्या नंतर बँकेनं कर्ज देणं गरजेचं आहे. आता ते कर्ज कसं घ्यायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. मात्र त्या अगोदर आपण महामंडळाच्या पोर्टलवर एक नवीन पत्र आलेलं आहे आणि जे CSC सेंटर आहे, कॉमन सर्व्हिस सेंटर, म्हणजे तुम्ही बघत असाल गावागावामध्ये पीक विमा भरणार आहेत, त्याचं आपले सरकार सेवा केंद्र असतं, त्याला CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर असं म्हणतात. आता महामंडळानं आणि CSC सेंटर दोघांमध्ये एक करार झालेला आहे की आता ज्या ज्या बेरोजगारांना ऑनलाईन अर्ज करायचा असेल महामंडळाच्या वेबसाईटवर, तर ते आता या CSC सेंटरच्या माध्यमातून करू शकतात. आणि आतापर्यंत ही त्याच्याकडूनच करीत होते, मात्र याची लिंक जी ओपन सोर्स होती ती आता त्या पोर्टलच्या माध्यमातून येणार आहे. आता बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी आपण पुढे बोलणारच आहोत, मात्र जे काही नवीन आता ते पत्र आलेलं आहे तर ते पत्र बघू. तर यामध्ये पात्रता प्रमाणपत्र LOI निर्माण करण्यासाठी पोर्टलवर 70 रुपये फी देण्यात आली. म्हणजे आपल्याला त्या CSC सेंटरवाल्याला 70 रुपये द्यायची. त्यानंतर बँकेची मंजुरी आली, म्हणजे आपल्याला कर्ज द्यायला बँक तयार झाली आणि बँकेनं सँक्शन लेटर दिलं की ते सँक्शन लेटर अपलोड करण्यासाठी सुद्धा त्या CSC सेंटरवाल्याला 70 रुपये द्यायचे. त्यानंतर आपण जे काही कर्ज घेतलंय त्या कर्जाचा हप्ता आपल्याला भरायच्या वेळेस पुन्हा स्टेटमेंट अपलोड करावं लागतं आणि ते स्टेटमेंट अपलोड करायला सुद्धा 70 रुपये त्याला द्यायचे. असा हा मुद्दा आहे. आता मला एक सांगा मित्रांनो, महत्वाचं एक गोष्ट आहे की आपण CSC मार्फत अर्ज केला काय आणि ओपन सोर्स जे पोर्टल आहे त्या माध्यमातून केला काय, सारखंच आहे, यामध्ये काहीही फरक पडणार नाही. अर्जाचा जो कुटाणा आहे, कागदपत्र आहेत, भानगडी आहेत, ह्या सगळ्या त्याच करावं लागणार आहेत. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर बरं महत्वाची गोष्ट, याला काही कागदपत्र लई लागत नाहीत, 4च कागदपत्र लागत आहेत. आता यासाठी ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर महत्वाचं असतंय आपल्याला बँक, कारण आपल्याला काय लागत, माल, आणि माल देणारी असती बँक. महामंडळाची काहीच अडचण नाही, तुम्ही अर्ज केला की 5-7 दिवसात त्याचा LOI जनरेट होतो. सध्या थोडा उशीर लागायला, जे उशीर लागायला ते बी होते ना आता, पण महत्वाची हे बँक आणि देणारी हे बँक, कारण आपल्याला कर्ज बँक देते, महामंडळ देत नाही. आणि ज्यावेळेस आपण कर्ज घेतलं त्या कर्जाचा ज्यावेळेस आपण व्याजाचा म्हणजे परतावा भरतो त्यावेळेस फक्त ते व्याज आपल्याला वापस येतं. म्हणजे बँकेला हप्ता भरल्यावर आपल्याला स्टेटमेंट अपलोड करावं लागतं आणि मग त्याचं व्याज जे काय असेल आपण त्यामध्ये स्टेटमेंट प्रमाणे भरलं तर ते व्याज परत येतं. मग महत्वाचा मुद्दा आहे याच्यात बँक. तर मित्रांनो, बँकेकडून बरेच जण कर्ज भेटत नाही असं म्हणतात. आता होतंय काय नेमकं की बरेच जण बँकेतच जात नाहीत. इकडंच कोणीतरी आपलं सांगितलंय ना, ते बँक मॅनेजरला कडू म्हणते ते देतच नाही. आता ते त्याला देत नाही म्हणजे आपल्याला देत नाही असा त्याचा काय अर्थ होत नाही. त्यामुळं प्रत्येकानं डायरेक्ट बँकेत जाऊन स्वतः त्या मॅनेजरला विचारायचं आणि ते नाही म्हणल्याच्या नंतर, बाबा तुम्ही का देत नाहीत, काय अडचण आहे द्यायला, तुम्ही मला का देत नाहीत कर्ज, हे कोणी कोणी विचारलंय ते कमेंट करून सांगा. आता या अगोदरच्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, काही खरं नाही याचं आणि बँक देत नाही. अरे काही खरं नाही याचं आणि बँक देत. अरे तुम्ही स्वतः जाऊन विचारलं का त्या मॅनेजरला, बा तुम्ही का देत नाहीत, नाही देत तर का देत नाहीत हे मला लेखी द्या, का तुम्हाला म्हणजे अडचण काय नेमकी. कारण महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील हे सांगत असतात की कोणत्याही बँकेनं नाही म्हणण्याचं कारण त्याला विचारा का देत नाहीत, कारण त्यांनी बँकांना तसे निर्देश दिलेले. त्यांनी तर हे सुद्धा सांगितलंय की जे नव उद्योजक असतात यांचा सिबिल रिपोर्ट काही चांगला नसतो. त्याचं कारण असं असतं की ह्याचा काही व्यवहारच नसतो आणि व्यवहार नसल्यामुळे त्यांचा सिबिल स्कोर हा कमी असतो, तरी पण त्यांना द्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळं कोणीही ती डेअरिंग करीत नाही की मॅनेजरला जाऊन विचारायची. उगच कोणीतरी म्हणलं की कर्ज देत नाही, बस त्याला देत नाही, त्याचा सिबिल रिपोर्ट खराब असेल, त्यानं याच्या अगोदर किती कर्ज घेतलेले असते, बुडिलेले असते, त्या बँकेला भरले नसते म्हणून त्याला देत नसेल. त्याचं ऐकायचं आपण जायचंच नाही, मग इकडंच म्हणायचं देत नाही आणि बँक देत नाही.
त्यामुळं प्रत्येकानं स्वतः बँकेत जायचं, चौकशी करायची. का देत नाहीत तर लेखी द्या. मग आम्ही महामंडळाकडे जाऊन महामंडळाचे अध्यक्ष जे म्हणालेले आहेत की कर्ज ज्याचं म्हणजे, आणि त्याला महत्वाचं आहे बरं का, उग कोणाला बी विचारता येणार नाही. तुम्ही पहिलंच कर्ज घेतलेलं असेल तेच भरलेलं नसेल तर बँक देणार नाही. तुम्ही क्लिअर असणं गरजेचं आहे, तेव्हा बँक देईल. आणि मग त्या मॅनेजरला तुम्ही लेखी मागा किंवा काऊन देत नाही, म्हणून हे महत्वाचं आहे. त्यामुळे अर्ज सीएससीतून भरला काय किंवा तुम्ही ओपन सोर्स मधून भरला काय, काहीही फरक पडत नाही. आणि अर्ज भरायला काय कुठं जायची बी गरज नाही. 4 कागद लागते, स्वतः तुम्हाला घरी भरता येते. आणि त्याचा मी सविस्तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागामध्ये टाकणार आहे. त्यामुळं तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ते बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला स्वतःला अर्ज कसा भरता येईल हे मी सविस्तर एक व्हिडिओ करणार आहे पूर्ण. आणि तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.